तर राम राम मंडळी, पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ. काजे बंधू फार्म्समध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो. तर आजचा टॉपिक जो आहे मित्रांनो तो आहे खत व्यवस्थापनाबद्दल. आणि खत व्यवस्थापन मिरची पिकाला तुम्हाला माहीत आहे खूप महत्त्वाची बाब आहे, कारण की खतावरच आपली मिरची पूर्ण निर्भर करते. कारण की मिरची असं पीक आहे जे पूर्ण खादोळं पीक आहे, त्याला खायला खूप लागतं. त्यामुळे त्याचं मिरची व्यवस्थापनामध्ये आपल्याला खताची मात्रा, खत व्यवस्थापन हे पूर्ण प्रॉपर करावंच लागतं. तर काल रोजी आपण खत व्यवस्थापन याला केलेलं आहे आणि खत व्यवस्थापनामध्ये आपण जे घेतलं आहे ते आहे महाफीड. बघू शकता महाफीडचं महाफ्लोरा म्हणून घेतलं आहे, ज्यामध्ये NPK आहे 5, 40, 28. त्यामध्ये नायट्रोजन आहे 5%, फॉस्फरस आहे 40% आणि पोटॅशियम आहे 28%. आणि प्लसमध्ये त्याच्यात बघू शकता इथे सोडियम आहे, टोटल क्लोराईड आहे, लीड आहे, कॅडमिनियम आहे, असे बरेचसे याच्यामध्ये घटक आहे. तर आपण हे एकरी सोडलं आहे 3 किलो एकरी सोडलेलं आहे. आणि नंतर आपण त्याच्यासोबत इसाबियन पण सोडलेलं आहे एकरी अर्धा लिटर. 1 लिटर आपण ह्या 2 एकरच्या प्लॉटला आपण इसाबियन पण सोडलेलं आहे. आता इथून आपण याची मोड ऑफ ॲक्शन काय होणार आहे, किती दिवसांनी हे या पिकाला लागू होणार आहे हे आपण बघणार आहे. आणि हे बघण्यासारखीच गोष्ट आहे, कारण की आपण खतावर पैसे लावत आहे, तर आपल्याला त्याचा काही ना काही प्रमाणात बेनिफिट्स भेटलाच पाहिजे. ते मुख्य आपल्या पिकामध्ये तुम्ही समजून घ्या की आपण अवाढव्य खर्च करून हे मतलब नाही. आपल्याला प्रॉपर जे आहे ते खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सध्या आपला याच्यावर काला स्प्रे झालेला आहे, तुम्हाला याच्यावर थोड्या प्रमाणात सुरला वगैरे दिसत असेल तर बघू शकता. सध्या याच्यावर सुरला पण आहे, पण आपला काल इथे स्प्रे झालेला आहे. स्प्रेचा पण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघून घ्या. आणि याचा जर तुम्हाला रिझल्ट पाहायचा असेल तर मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये या प्लॉटमध्ये जे आपण खत व्यवस्थापन केलेलं आहे त्याचा रिझल्ट मी दाखवणार आहे. सध्या आपण त्याला फरदळीसाठी ते सर्व खत व्यवस्थापन केलेलं आहे. फरदळ आली तर आहे, पण जशी पाहिजे तशी त्याला अजूनही फरदळ यायची आहे. तर आपण त्यासाठी फरदळीच्या दृष्टिकोनाने आपण हे खत व्यवस्थापन केलेलं आहे. तर बघू शकता मित्रांनो, जी आपण फरदळीसाठी खत व्यवस्थापन केलं होतं त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवायचा आहे. बघू शकता इथे बघा किती छान सेटिंग इथे झाली आहे, म्हणजे इथे फरदळ निघणं चालू झालेली आहे. हे बघा बारीक बारीक पानं, इथे खूप छान अशी फरदळ येणं चालू झालेली आहे. हे बघा, तर नक्कीच आपल्याला या खताचा फायदा झालेला आहे. मी तुम्हाला खत पण दाखवून देतो एकदा. हे बघा, आणि या फवारणीमुळे पण याच्यावरचा 30-40-50% रोग इथं कंट्रोल झालेला आहे. हे बघा, महाफ्लोराचं आपण खत दिलं होतं इथे 7 किलो 2 एकराला. आणि 2 एकराला जेव्हा आपण 7 किलो दिलं त्यासोबत इसाबियन पण दिलं होतं. आणि इसाबियन आणि हे जे कॉम्बिनेशन झालं त्याचा एकदम पुरेपूर आपल्याला फायदा झालेला आहे. हे बघा किती छान फुटवा इथे काढलेले आहे. हे बघा, तर नक्कीच जर तुम्हाला तुमच्या मिरची पिकाला फुटवे जर येत नसेल किंवा फुलधारणा येत नसेल तर नक्कीच महाफ्लोराचं एकदा हे वापरून पहा. महाफीडचा महाफ्लोरा वापरून पहा आणि रिझल्ट एकदा घ्या. तर एकदा महाफ्लोरा वापरून पहा आणि त्याचा रिझल्ट बघा किती सुंदर येणार मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे फुलं पण खूप मस्त, याची फुलं पण येत आहे या मिरचीला. ही जी आपली आर्मर आहे याला पण फुलं येत आहे. आणि तिकडे जे US आहे तुम्हाला फुलं याच्यातूनच दिसत असेल पहा. किती छान इथे फुलं लागलेले आहे, म्हणजे आपले फुलाची पण सेटिंग झालेली आहे. आणि जे आपलं खत जे होतं ते पण आपल्या मिरची पिकाला मानलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा. जय गजानन.